पुन्हा एकदा फलंदाजी मार्क फॉरचा झाला आहे. दीपेश दीपू सुर्वे तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटेल प्रथमेश. पुन्हा एकदा फक्त चेंडूला दिशा दाखवले. चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने सीमा पार. दीपेशच्या बॅटमधनं येतोय दमदार चौकार. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे. त्याचसोबत चेंडू चाललाय उड्या मारत सीमारेषा पार. पुन्हा एकदा दीपेशच्या बॅटमधनं येतोय मोठा फटका. दमदार चौकार. पुन्हा एकदा चेंडू सरळच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता पण सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला गोलंदाजाकडनं पाहायला भेटलं. पुन्हा एकदा चेंडू लेगच्या दिशेने मारला होता. तर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी नवीन षटक घेऊन येत आहेत दर्शन. स्वतः संघाचे कर्णधार आपल्याला इथे गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटतात. पुन्हा एकदा स्वीपचा फटका आहे पण सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपल्याला इथे पाहायला मिळालंय. सी नंबर 25 माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर असेल दीपेश. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी दिशाहीन गोलंदाजी. खराब चेंडू वाईट चेंडू पुन्हा टाकावा लागेल दर्शन याला. पुन्हा एकदा स्कूप खेळायचा प्रयत्न होता. चेंडू देखील काय थोडासा दीपेशला कळलेला नाहीये. चेंडूने देखील दीपेशला फॉलो केलाय. त्यासोबत निर्धाव चेंडू घोषित. पुढील चेंडू. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. अशी जर खराब गोलंदाजी चालत राहिली तर नक्कीच याच एक्स्ट्रा धावेने धावसंख्येत भर होत राहील. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न होता पण चूक टप्प्याचा चेंडू. सुंदर गोलंदाजी आपल्याला दर्शनच्या माध्यमातून पाहायला भेटते. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आपल्याला दीपेश सज्ज दिसतोय. सुंदर असा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटलंय. तर कालच्या दिवसात ना पण पाहिलं की सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय कालपासून. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू मारलाय कव्वाच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्वाच तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण देखील. एक धाव घेतली आहे आणि त्याचसोबत षटक समाप्त होत आहे. 2 षटकांच्या अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 धावांवर. तर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय देवेंद्र पारकर उर्फ देवा.
पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. तर सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटतंय. सोहमच्या माध्यमातून तोच सोहम जिचा आपण गोड मधुर आवाज ऐकतो, मॅन फ्रॉम पालघर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर फटका देखील. चेंडू चाललाय मिडॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. दीपेशच्या बॅट मधने येतोय दमदार चौकार. मला असं वाटतंय की मैत्री टायटन्स विरुद्ध मैत्री फायटर्स करो या मरोचा सामना असेल. जर फायटर्स हा संघ जिंकला तर टायटनच्या बराबरीला जाईल 4थ्या स्थानावर मला असं वाटतंय, किंवा फायटर्स हा संघ हरला तर ह्या लीगमधील सगळ्यात शेवटची टीम मैत्री स्टार्स यांच्यासोबत बाहेर जावं लागेल त्यांना. तर पुन्हा एकदा मैदानात आपल्याला नवीन फलंदाज येताना पाहायला मिळतोय राजू दादा. तर पण पाहिला की गेल्या मॅचमध्ये देखील उत्कृष्ट फलंदाजी राजू दादांनी केली होती, तशीच त्यांच्या संघाला देखील या मॅचमध्ये देखील अपेक्षा असेल की त्याच प्रकारचे फटकेबाजी, चांगले नजाकत बरे शॉट्स राजू दादा मारतील. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू देखील काही राजू दादाला कळला नव्हता. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते देवेन पारकर यांच्या माध्यमातून. सुंदर असा फटका जाईल स्पेरलेच्या दिशेने. 1 बाउन्स जाईल सीमारेषा पार. राजू दादाच्या बॅट मधनं येतोय दमदार चौकार. तर पुढील सामना मैत्री रॉयल्स वर्सेस मैत्री वॉरियर्स या दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो व्यासपीठाजवळ यायचंय आणि पुढच्या मॅचचा नाणेफेक करून घ्यायचंय. तर पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटतोय स्वप्नील उर्फ लाला. तोच लाला जो दमदार फटकेबाजी करण्यासाठी जाणला जातो. सुंदरसा फटका फ्लिक केला होता चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटला दर्शनच्या माध्यमातून आणि त्याचसोबत फलंदाज राजू दादा होईल बाद. माफ करा, 2 रनची पेनल्टी आहे, लक्षात ठेवायच्या. तू आधी बाहेर गेला पॉवर प्लेच्या आधी. माफ करा, टोटल मधून 2 रन कमी होतील. पुन्हा एकदा चेंडू फ्लिक केला लेग साईडच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटला आणि त्याचसोबत सुंदर फेकी देखील आणि पुन्हा यायचं विकेटचं पतन. तर पुन्हा एकदा मैदानात नवीन फलंदाज दाखल झालाय. सुंदर फटका होता, त्याचसोबत चेंडू चाललाय डाऊन दी ग्राउंड सीमारेषा पार. स्वप्नील लालाच्या बॅट मधनं येतोय दमदार चौकार.
पुन्हा एकदा निशाण गोलंदाजी, खराब चेंडू, वाईट चेंडू. पुन्हा एकदा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, लालच दिली होती आणि त्याच लालच मध्ये स्वप्नील आपला विकेट गमावून बसलाय. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू, फलंदाजी मार्कवर असेल विशाल. पुन्हा एकदा स्वीप मारलाय, चेंडू जाईल स्क्वेअरच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे पवन यांच्या माध्यमातून. आपण पाहिलं की सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे पवन उर्फ अण्णा यांच्या माध्यमातून. कालपासून आपण पाहिलं उत्कृष्ट पवन असो, चिराग, पम्या, तिघांची उत्कृष्ट तर 4 षटकांनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 35 धावांवर आणि जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. तर पुढील सामन्याचा टॉस आपल्याला उडून घ्यायचा आहे. तर पुन्हा एकदा मैत्री रॉयल्स वर्सेस मैत्री वॉरियर्स. तर मैत्री रॉयल्स या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर पुन्हा एकदा सलामीचे फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. एका साईडला असेल संघाचा कर्णधार दर्शन आणि नॉन स्ट्रायकिंग यांना पाहायला भेटतो यश मोहिते. तोच दर्शन जो सध्या तरी ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये नंबर 1 वर आहे. तशीच मोठी फटकेबाजी करून दर्शन नंबर 1 वर राहील का, हा दर्शकांना प्रश्न असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पेश. सुंदर असा फटका होता, चेंडूला फक्त दिशा दाखवली आहे, चेंडू गेलाय सीमारेषा पार. दर्शनच्या बॅटमधनं येतोय दमदार चौकार. तर दमदार चौकारांनी ते दर्शनाची सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दाखवली, चेंडू गेलाय पॉइंटच्या दिशेने, घासत लोळत उड्या मारत सीमारेषा पार, मेल चौकार. सुंदर फटका होता, चेंडू मारला डाऊन द ग्राउंड, जाईल लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषा पार. दर्शनच्या बॅटमधनं पुन्हा एकदा येतोय दमदार चौकार. पुन्हा एकदा स्टेप आउट केले पण चांगली आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं दीपेशच्या माध्यमातून. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 धावांवर. षटक थोडंसं महागडं पडलं आपल्याला, पण पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन येतोय हरी. तर हरी यांना थोडासा स्कोर दाबावा लागेल.
तर याचसोबत आपल्याला विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे स्वप्निनेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर झालं दर्शन. पुन्हा एकदा चेंडूला परत एकदा दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक स्वप्नील तिकडे तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव घेतली आहे आणि पुन्हा एकदा एका धावीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 धावांवर. रिवर्सचा फटका गेलाय गोळी सीमारेषा पार. प्रथमेशच्या बॅटमधने येतोय चौकार. पुन्हा एकदा स्वीप मारायचा प्रयत्न होता पण दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू, खराब चेंडू पुन्हा टाकावा लागेल हरी यांना. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका आहे. त्याच दिशेने चेंडू चाललाय दरम्यान क्षेत्रात. प्रथमेशच्या बॅटमधने येतोय पुन्हा एकदा चौकार. तर पप्पू पारकर यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मैत्री प्रीमियर लीग यांच्या वतीने त्यांचं हार्दिक 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 स्वागत. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटतो. स्वप्नील स्टेप आउट केलाय, चेंडू मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने, जाईल वन बाउंड सीमा रेषा पार. दर्शनच्या बॅट मधने येतोय दमदार चौकार. पुन्हा एकदा चेंडू स्कूप केलाय स्टेप आउट करून, चेंडू जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा दर्शनच्या बॅट मधने येतोय दमदार चौकार. शेवटच्या 8 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. तर थोडस प्रेशर मध्ये इकडे स्वप्नील आल्यासारखा दिसतोय. त्यासोबत वाईट चेंडू, एक अवंतर धाव. तर पुन्हा एकदा फलंदाज दर्शन झाला बॉक्स आउट. तर धावसंख्या जाऊन पोचली आहे 33 धावांवर. तर शेवटच्या 7 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सुंदर फटका होता कवचच्या दिशेने, चेंडू गेलाय सीमारेषा पार, मिळेल चौकार. आणि त्याचसोबत विजय झालाय मैत्री फायटरच्या संघाचा.